स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका। किस तरह से मैं करूं नमन आपका, किस तरह से मैं करूं नमन आपका, स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका। बस यही नाम मेरा लिया आपका। आभात पीतांबरा तरुण बिंब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखात अरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरान्ते आद्यैव मे विशतु मानस राजहंसः प्राण प्रयाण समये कफवात पित्तये कंठावरोधन विधौ स्मरं कुतस्ते सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। ओम मृत्युंजयाय रुद्राय वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत
शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिम ब्रह्मस्वरूपम जयाचे जगी जन्म नामाचा झाला जयाने वास सदा नामात केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार त्या श्री संत एकनाथ स्वामीसी श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः। गंगामाईच्या पावन तीरावरती महात्मा शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षितीला जी परम पावन मंगलमय कथा श्रवण करून सांगितली, तीच परम पावन मंगलमय कथा आज आपल्या या जगद्गुरु तुकोबारायांच्या धर्म मंडपामध्ये उपस्थित आहे। आज कथेचा पंचम दिवस आहे। कालपर्यंतच्या कथेमध्ये आपण अनेक प्रसंग पाहिलेले आहेत। कालच्या प्रसंगामध्ये आपण ब्रह्मदेवानं निर्माण केलेली सृष्टी बघितली। ब्रह्मदेवानं सनकादिकांना निर्माण केलं। नंतर ब्रह्मदेवाला 10 मुलं झाली। त्या मुलांची नावही आपण ऐकली। अत्री, मरीची, अंगिरा, पुलह, पुलस्य, क्रतु, भृगु, वशिष्ठ, दक्ष आणि नारद। 11वी आहे सरस्वती। त्यानंतर ब्रह्मदेवानं स्वतःच्या मुलीकडे वक्रदृष्टीने पाहिलं। मुलांनी नावं ठेवली। ब्रह्मदेवानं स्वतःचं शरीर सोडलं, नवीन शरीर धारण केलं। त्या शरीरापासून मनु आणि शतरूपा यांचं प्राकट्य झालं। त्या मनु आणि शतरूपाला 3 मुली आणि 2 मुलं झाली, आकुती, प्रसूती आणि देवभूती। 2 मुलं झाली, प्रियव्रत आणि उत्तानपाद नावाचा राजा। त्यापैकी एका मुलीचं चरित्र काल आपण पाहिलं, देवभूतीचं। ही देवभूती नावाची मुलगी कर्दमाला दिली। कर्दमाला तिच्यापासून जवळजवळ 9 मुली झाल्या। कर्दमजी महाराज आपल्या पत्नीला सांगतात की आता मला संन्यास घ्यायचा आहे। पण तिनं आपल्या पतीला सांगितलं की तुम्ही लग्न करताना एक वचन दिलं होतं, मला मुलगा झाला की मी संन्यास घेईन। मला अजून मुलगा झालेलाच नाही, मग तुम्ही कसा संन्यास घेताय? आणि मग कर्दमजींच्या मनामध्ये भगवंतानं दिलेलं वरदान आलं की भगवान म्हटले होते मी तुमच्या घरी पुत्र रूपाने अवताराला येईल। आणि यथाकाळ मग कालांतराने कर्दमजी आणि देवभूती यांच्या घरी भगवान परमात्म्याच्या 24 अवतारापैकी एक अवतार झाला। तो अवतार म्हणजे कपिल अवतार। बोला कपिल भगवान की जय। कपिल भगवंताचं प्राकट्य झालं। या कपिल भगवंताने आपल्या बापालाच उपदेश केला, गच्छ काम मया पृष्ठो मयी संन्यस्त कर्मना। जा वनामध्ये साधना करा आणि अमृत तत्वावर विजय प्राप्त करून घ्या। मुलाच्या सांगण्यावरून कर्दमजी वनामध्ये जायला निघाले तर देवभूती आडवी आली की एवढ्या मोठ्या सगळ्या सुखाला सोडून तुम्ही अरण्यामध्ये जाताय, याचा अर्थ तिथं याच्यापेक्षा जास्त सुख असलं पाहिजे। का जाताय? म्हणे मी ब्रह्मसुख प्राप्त करण्यासाठी जातोय। मग मला ते ब्रह्मसुख प्राप्त करायचंय, मला ते ब्रह्मज्ञान कोण सांगेल?
म्हणे तुला तुझा मुलगा ब्रह्मज्ञान सांगेल. कर्दमजी तपश्चर्येला निघून गेली. देवभूती आपल्या कपिल नावाच्या मुलाला आवाज देते, कपिला मला तत्वज्ञान सांग. कपिल महाराजांनी हात जोडले आणि सांगितलं, आई अगं तू माझी आई आहे, मी तुला कसं तत्वज्ञान सांगू. आणि मग देवभूतीने पवित्रा बदलला, दोनही हात उंच केले आणि हाकारून आपल्या लेकराला सांगितलं, कर्दमा मी तुझी आई तुला आदेश देते की मला तत्वज्ञान सांग. आणि मग कर्दमजींनी कपिल महाराजांनी देवभूतीला तत्वज्ञान सांगितलं. त्यामध्ये तत्वज्ञान सांगत असताना भक्तीचा वर्णन करून सांगितलं, प्रकृती आणि पुरुषाचा विवेक वर्णन करून सांगितला. आणि या सगळ्यापासून एक ग्रंथ तयार झाला. त्या ग्रंथाला सांख्ययोग असं म्हटलं जातं. त्या देवभूतीचा कर्दमजीने जे तत्वज्ञान सांगितलं, त्या तत्वज्ञानाने देवभूतीचा उद्धार झाला. आता हा उद्धार जिथं झाला त्या ठिकाणाचं नाव आहे सिद्धपूर. कालांतरानं ते सिद्धपूर म्हणायचं बंद झालं आणि त्याला मातृगया असं म्हणण्यात आलं. मग कर्दमाने कपिलाने आपल्या आईचा जिथं उद्धार केला ते ठिकाण म्हणजे मातृगया. ज्याला वाटत असेल आपल्या आईचा उद्धार व्हावा त्यानं मातृगयेला जाऊन आपल्या आईचं पिंडदान करायचं असतं. ही कथा या ठिकाणी वर्णन करून सांगितली कपिल भगवंताची. कपिल भगवान नंतर तिकडं गंगासागर संगमाला गेले. आपण म्हणतो ना, सब तीरथ बार बार गंगासागर एक बार. ते मकर संक्रांतीच्या वेळेला मंदिर उघडतं, कारण भरती आणि उहोटी चालू असते, तिथं जाणं शक्य नसतं, म्हणून मकर संक्रांतीला मंदिर उघडतं. त्या ठिकाणी कपिल भगवंताचं वास्तव्य आजही आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 3 स्कंद समाप्त होतात. चतुर्थ स्कंदाला सुरुवात होते. या चतुर्थ स्कंदामध्ये 31 अध्याय वर्णन करून सांगितलेली आहे. याच्यामध्ये विसर्ग लीला वर्णन करून सांगितलेला आहे. विसर्ग म्हणजे विस्तार वर्णन केलेला आहे. मनु आणि शतरूपा यांचा जो काही परिवार आहे त्या परिवाराचा विस्तार केलेला आहे. विदुर काका मैत्रेय महाराजांना विचारतायत की महाराज, तुम्ही एका मुलीचं चरित्र सांगितलं, पण आणखी 2 मुली आहेत ना, एक आहे प्रसूती आणि एक आहे आकुती. या दोनही मुलींचं चरित्र मला ऐकायचंय. आणि मग सांगू लागले, म्हटले आकुती नावाची जी मुलगी आहे ना, ती एका प्रजापतीला दिली. त्या प्रजापतीचं नाव होतं रुची नावाचा प्रजापती. पण ती देत असताना पुत्रिका धर्माप्रमाणे दिली. आता पुत्रिका धर्म म्हणजे काय तर ऐकून लक्षात ठेवा. पुत्रिका धर्म शब्दाचा अर्थ होतो, ज्या व्यक्तीला मुलगा नसेल त्यानं आपली मुलगी देत असताना जावयाकडून वचन घ्यायचं की जावई बापू, मी माझी मुलगी तुम्हाला देतो, पण तुम्हाला झालेला पहिला मुलगा आम्हाला द्यावा लागेल. याला म्हणायचा पुत्रिका धर्म. म्हणून ती रुची नावाच्या प्रजापतीला पुत्रिका धर्मानं दिली. आणि रुची नावाच्या प्रजापतीला त्या आकुतीपासून जुळी मुलं झाली, एक मुलगा आणि एक मुलगी. म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी नारायणच प्रगट झाले. मुलीचं नाव आहे दक्षिणा आणि मुलाचं नाव आहे यज्ञ. म्हणून बघा तुम्ही, जिथं जिथं यज्ञ होतो तिथं तिथं दक्षिणा, कारण ही संगच आलेली आहेत बरोबर. यज्ञ म्हटला की दक्षिणा आली. यज्ञ आणि दक्षिणा, पण निर्णय ठरलेला अगोदरच होता, मुलगा झाल्यावर मनु आणि शतरूपाला द्यायचा. तो मुलगा झाल्याबरोबर मनु आणि शतरूपाने तो मुलगा दक्षिणा आपल्या बरोबर नेला. आता तो मुलगा मनु आणि शतरूपाने तिकडं नेल्यामुळे घडलं काय, त्या मुलाचं कुळ बदललं. थोडक्यात दत्तक परंपरा ही तेव्हापासून सुरू झालेली आहे. दत्तक दिल्यामुळे त्याचं कुळ बदललं आणि कुळ बदलल्यानंतर इकडं दक्षिणाही मोठी झाली, तिकडं यज्ञही मोठा झाला. आणि कुळ बदलल्याचा परिणाम मोठं झाल्यावर या बहीण भावांचाच विवाह झाला.
आणि यांना 12 मुलं झाली. तोष, प्रतोष, संतोष, इध्म, इडस्पती, विभू अशी 12 मुलांची यादी श्रीमद भागवताने या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यानंतर तिसरी मुलगी आहे प्रसूती नावाची मुलगी. ही प्रसूती नावाची मुलगी दक्ष राजाला दिली आणि दक्ष राजाला हिच्यापासून 16 मुली झाल्या. त्या 16 मुलीपैकी 13 मुली धर्माला दिल्या. त्या 13 मुलीपैकी एक मुलगी आहे मूर्ती नावाची. त्या मूर्ती आणि धर्म यांच्या पोटी भगवंताचा एक अवतार झाला. त्या अवताराचं नाव आहे नर नारायण अवतार. बोला नर नारायण भगवान की जय. नर नारायण भगवंताचं प्राकट्य झालं. राहिलेल्या 3 मुली, एक मुलगी समस्त पितृगणांना दिली, एक मुलगी अग्निदेवाला दिली आणि राहिलेली एक मुलगी भगवान शंकराला दिली. तिचं नाव आहे सती. असं हे चरित्र वर्णन करून सांगितलं. याच्यानंतर ब्रह्मदेवाला जी 10 मुलं झाली त्याच्यातला एक आहे आत्री. त्या आत्रीला कर्दमाची एक मुलगी दिली होती. तिचं नाव आहे अनुसया. ही अनुसया अत्यंत पवित्र होती महाराज. अनुसया शब्दाचा अर्थच आहे, अनुसया म्हणजे काय? जिच्या जीवनामध्ये द्वेष नाही, मत्सर नाही, ईर्ष्या नाही, तिचं नाव आहे अनुसया. वासना रहित असणारी स्थिती तिला अनुसया म्हणतात. आणि आत्री म्हणजे काय? 3 गुणांच्या पलीकडे जो गेलेला आहे, त्रिगुणातीत अवस्था ज्याची निर्माण झालेली आहे त्याला म्हणायचं आत्री. यांच्या पोटी भगवंताचा अवतार झाला दत्त अवतार. आता दत्त म्हणजे काय? दत्त शब्दाचा अर्थ होतो प्रत्यक्ष. काय होतो? जुन्या काळात तुम्ही म्हणायचे बघा, जेवण करायला बसली आणि तुम्हाला जर एखाद्याची आठवण झाली तो जर अचानक समोर आला तर तुम्ही काय म्हणायचे? अहो काय तुमचा योग आहे, आत्ताच तुमची आठवण केली आणि तुम्ही दत्त म्हणून समोर प्रगट झालात. आपण म्हणायचो दत्त म्हणजे प्रत्यक्ष. आणि मग ही अत्री आणि अनुसया यांनी वृक्ष नावाच्या पर्वतावर, वृक्ष नावाचा पर्वत, अशोक नावाचा वन, त्यामध्ये निर्विंध्या नावाची नदी, त्या नदीवर तपश्चर्या केली. भगवान परमात्मा प्रगट झाले आणि भगवंताकडे मागणी केली की आम्हाला प्रपंच करायचा नाही, आम्हाला परमार्थ करायचा आहे. आमची इच्छा आहे आमच्या घरी तुम्ही पुत्र रूपानं यावं. भगवान म्हटले तथास्तु, मी पुत्र रूपानं येईल. आणि मग घडलेला प्रसंग असा, ही अनुसया म्हणजे पतिव्रता आहे. पतिव्रतेचं सामर्थ्य तिच्याकडे आहे. इतकं सामर्थ्य आहे का या अनुसयेच्या सामर्थ्यानं मेलेली माणसं सुद्धा जिवंत व्हायची. आणि जेव्हा एखादा माणूस काहीतरी कार्य नवीन करतो ना, त्याची प्रसिद्धी होते महाराज. आणि प्रसिद्धी झाली की कोणीतरी एक वर्ग असा असतो की त्याच्या पोटामध्ये दुखायला सुरुवात होतं. ही परंपरा जुन्या काळातली आहे, जुन्या काळातली आहे. म्हटले एक जण डॉक्टर कडे गेला, डॉक्टर साहेब 3 दिवस झाले माझं इतकं पोट दुखतंय ना की थांबायलाच तयार नाही. डॉक्टर म्हटले काय खाल्लं? म्हणे डॉक्टर काहीच खाल्लं नाही मी. मग कसं काय पोट दुखतंय? म्हणे शेजाऱ्यानं स्कॉर्पिओ घेतली तेव्हापासून दुखतंय. म्हणजे पोट दुखण्याचं हे सुद्धा एक कारण असू शकतं. म्हणजे बऱ्याच वेळेला असं घडतं, एखाद्याची वाह व्हायला लागली की त्याला विरोध करणारी आपोआप निर्माण होत असतात. विरोध करणारी पण होऊ द्या, हे विरोध करणारी असतात ना, हे तुमच्यावर जळतात, जळू द्या. यांना अजून जळवायचं, आपली प्रगती आपण चालू ठेवायची. यांच्याकडे लक्ष द्यायचं, लक्ष नाही द्यायचं. तुम्हाला एक सुंदर असं पद आहे, तुम्हाला ऐकवतो. इतकं सुंदर आहे बघा. जळणारे जळू द्या, पळणारे पळू द्या, अजून जळवायची. जळणारे जळू द्या, पळणारे पळू द्या, अजून जळवायची. माग भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढ पुढ चालायची. माग भुकणाऱ्या कुत्र्याला काय टाकायचं?
म्हणून जळणारे जळू द्या, पळणारे पळू द्या, अजून जळवायची. माग भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढ पुढ चालायचे. हे जळून द्यायचे असे. तशी अनुसया ही पतिव्रतेच्या सामर्थ्यानं मोठे कार्य करायला लागली. मेलेली माणसं जिवंत व्हायची. तर हिचा महिमा थेट वैकुंठापर्यंत गाजला. लक्ष्मीला कळालं कुणीतरी अनुसया नावाची पतिव्रता आहे, आमच्यापेक्षा श्रेष्ठ. तिने लगेच फोन काढला आणि लगेच सत्यलोकात फोन लावला सावित्रीबाईला. सावित्रीबाईंना लगेच फोन कैलास पर्वतावर फिरवला. तिघी एकत्र आल्या. चर्चा झाली. म्हटले ही कोण अनुसया आत्ताची आणि आपल्या पुढे चालली, तिचा महिमा गाजतोय, अद्दल घडवली पाहिजे. मग या तिघी रुसून बसल्या. आपले पती आले. पतींना म्हणू लागल्या तुम्ही अनुसयेचं सत्व पहा. आणि मग हे तीनही देव अनुसयेची सत्व परीक्षा घेण्याकरिता आले. अनुसयेच्या दारात येऊन आवाज दिला, ओम भवती भिक्षां देहि, ओम भवती भिक्षां देहि. अनुसया माता कुणीतरी ब्राह्मण दारात आलाय, त्याला भिक्षा पात्र घेऊन भिक्षा वाढण्याकरिता आली. पण ब्राह्मणांनी सांगितलं, माते अशी भिक्षा आम्ही घेत नाही. तुला जर भिक्षा द्यावी वाटत असेल तर आम्हाला नग्न अवस्थेमध्ये भिक्षा दे, आणि नाही दिली तर आम्ही ब्राह्मण आहोत, तुझ्या दारात प्राण सोडणार आहोत, तुला ब्रह्महत्येचं पाप लागेल. तिनं विचार केला, मी पतिव्रता आहे आणि यांना जर नग्न अवस्थेत भिक्षा द्यायला लागले तर माझं पातिव्रत्य नष्ट होईल. म्हणून मनात विचार आला. आतमध्ये गेली. आपल्या पतीनं चालू केलेला यज्ञ होता, त्या यज्ञाजवळ असणारं कमंडलू हातात घेतलं. कमंडलूतलं पाणी हातात घेतलं आणि मंत्र म्हटला. आणि त्या तीनही ब्राह्मणांच्या अंगावर शिंपडल्याबरोबर ते तीनही छोटी छोटी बाळं झाली. तिघांनाही तिनं जोडीमध्ये घातलं. झोका देते. बराच कालावधी झाला. वरती या तिघी जणी वाट पाहायला लागला. नारदजी महाराजांना बोलावलं. नारदजी, अहो आमचे हे 8 दिवस झाले गेले, अजून आले नाही. नारदजी महाराज म्हणतात, मी तुम्हाला म्हंटलो होतो ती पतिव्रता आहे अनुसया, तिनं त्यांना छोटी छोटी बाळं बनवलीत. आता जर वाटत असेल तुम्हाला मिळावे तर जा लवकर तिला शरण जा. आणि मग महाराज त्या तिघी शरण आल्या आणि म्हणू लागल्या, माते तुमच्या त्या पाळण्यामध्ये जे 3 बालक आहेत ना, हे आमच्या तिघींचे पती आहेत. अनुसया म्हटली, मग घेऊन जा. लक्ष्मी गेली आपल्या नवऱ्याला घ्यायला. जोडीत जाऊन हात असे केले तर तिघांची तोंड सारखीच. दचकली, माग आली. सावित्री म्हणते, का ग काय झालं? म्हणे, अगं मी माझ्या नवऱ्याला घ्यायला गेले पण तिघांची रूप सारखीच आहे. मी विष्णूला घ्यायला गेले आणि ब्रह्मदेवच हातात आले, मग आयुष्यभर सांभाळायची पाळी येईल मला. सावित्री म्हणते, हो बाजूला, मी जाते माझ्या नवऱ्याला घ्यायला. ती गेली. तिने हात पुढे केले. तीही दचकली. पार्वतीला म्हणते, अगं तुझाच नवरा जर आला तर तो चिता भस्म लावून फिरतोय. आणि मग तिघी जणी शरण आल्या. अनुसया मातेला सांगितलं, माते आम्हाला महिमा कळालाय, आम्हाला आमचे पती परत द्या. अनुसया मातेने परत मंत्री जल शिंपाडलं आणि त्रिदेव प्रगट झाले, निघाले. पण अत्री महाराज आणि अनुसया माता उद्विग्न झाली, रडायला लागले. देवा, तुम्ही आमच्या घरी आला होता, किती आनंदाचं वातावरण निर्माण झालं, पण आता तुम्ही जाताय, आमचं गोकुळ भरलं होतं. भगवंतानी आशीर्वाद दिला, काळजी करू नका, आम्ही परत तुमच्या घरी पुत्र रूपानं येऊ. आणि नंतर मग परत पुत्र रूपानं त्या ठिकाणी आलेली आहे महाराज. एक दुर्वास आली, दुसरा आहे चंद्रमा आणि तिसरी आहे दत्तात्रय. पण 3 जण 3 रूपात आले. परत ते जायला निघाले तर परत यांना वाईट वाटलं. मग शेवटी सांगितलं, काळजी करू नका, आता आम्ही तिघही एका अंशामध्ये येऊ. आणि मग तिघही देव सत्व रज तमात्मक असणारे त्रिदेव एकत्र आले. त्या एकत्र आलेल्या रूपाला दत्तात्रय रूप असं म्हटलं जातं. बोला दत्तात्रय भगवान की. विदुर काका मैत्रेयजींना विचारू लागले, महाराज
मनू आणि शतरूपा यांची आणखी एक मुलगी आहे, तिचं नाव आहे प्रसूती. ही दक्ष राजाला दिली होती म्हणता. आणि त्यांना एक मुलगी झाली सती. तिचं काय झालं आम्हाला सांगा. आणि मग सांगू लागले, म्हटले काय झालं, हा जो दक्ष आहे ना, हा दक्ष याला एक मोठी पदवी प्राप्त झाली होती, प्रजापती नावाची पदवी. आणि मग त्याला मान सन्मान मिळाल्यामुळे त्यानं ठरवलं आपण कुठंतरी मोठा यज्ञ करू. आणि मग त्या प्रजापती दक्षाने एक वाजपेयी नावाचा यज्ञ ठेवला. आणि त्या यज्ञाकरता सगळ्या देवदेवतांना निमंत्रण दिलंय. भगवान विष्णू अगोदरच आलेले होते, शंकरजी अगोदरच आलेले होते, ब्रह्मदेव तिथं हजर होते, इंद्रदेव चंद्रदेव सगळे देवता हजर होत्या. आणि त्यावेळेला त्या यज्ञ मंडपामध्ये ज्या वेळेला प्रजापती दक्षाचं आगमन झालं, तेव्हा हे सगळे देव उठून उभे राहिले दक्ष राजाला प्रणाम करायला. पण भगवान शंकरजी आणि ब्रह्मदेव मात्र उठून उभे राहिले नाही. दक्षानं विचार केला, सगळे उठून उभे राहिले, मला नमस्कार करतायत, आणि हे दोघं उभे राहिले नाही. मनात विचार केला, म्हटले ब्रह्मदेव उभे राहिले नाही, जाऊ द्या, म्हटले ते तर माझे वडील आहेत, वडिलाने मुलाला नमस्कार करायची गरज नाही. पण हा शंकर काय समजतो स्वतःला, अरे तो माझा जावई आहे, आणि जावई हा मुलाच्या रूपात असतो, त्यानं सासऱ्याला नमस्कार केलाच पाहिजे. सासरा हा बापाच्या जागेवर असतो, यानं का नमस्कार केला नाही. म्हणून तो आगवा तगवा बोलू लागला. काय समजतो, म्हटले चिताभस्म अंगाला लावतो, गजचर्म व्याघ्रांबर परिधान करतो, गळ्यामध्ये सर्प घालतो, मसन वाट्यामध्ये राहतो, नंगा धडंग फिरतो, आणि मला नमस्कार करत नाही. नंदीला राग आला. नंदी म्हटला, दक्षा बोलतोयस कुणाला, तुला माहिती आहे ते महादेव आहेत. अरे कशाचा महादेव म्हणे, हा अमंगलधारी आहे, हा स्मशानात राहतो, चिता भस्म अंगाला लावतो. नंदी म्हणू लागला, दक्षा तोंड सांभाळून बोल, अरे महादेव आहेत ते. पण बोलायचं काही थांबे ना. शेवटी बोलता बोलता दक्षाने महादेवाला शापच देऊन टाकला. मला नमस्कार करत नाही ना, माझा शाप आहे म्हटले या शंकराला, आजपासून या विश्वामध्ये याच्या मूर्तीची कोणीही पूजा करणार नाही. शाप देऊन टाकला महाराज. तेव्हापासनं भगवान शंकराच्या मूर्तीची कुठेही पूजा होत नाही. जर घरात मूर्ती असेल तर ती मोडावी आणि तिच्या ऐवजी पिंड बनवून घ्यावी, किंवा मूर्ती असेल तर ती स्मशानात नेऊन ठेवावी. या बाबा, किंवा मूर्ती असेल तर ती स्मशानामध्ये नेऊन ठेवावी. आता दक्षाने शाप दिलाय भगवान शंकरजीला. भगवान शंकरजी निघून गेले. पण या दक्षाने कालांतराने भगवान शंकराला मात द्यायची म्हणून परत एक यज्ञ ठेवला. हरिद्वार जवळ एक मायापुरी नावाचं ठिकाण आहे, आणि त्या मायापुरी जवळ 5 किलोमीटर अंतरावर एक कनखल नावाचं क्षेत्र आहे. त्या कनखल क्षेत्रावर या दक्षानं परत एक यज्ञ ठेवला, बृहस्पती नावाचा यज्ञ. आता तो जाणून बुजून ठेवलेला होता, आणि त्या यज्ञाला सगळ्या देवदेवतांना निमंत्रण दिली. पण भगवान शंकर आणि सतीबाई साहेबाला निमंत्रण मिळालं नाही. सगळ्या देवांची विमानं जाऊ लागली. कैलास पर्वतावरून विमानं जात होती. एक विमान थपकलं, खाली आलं, आणि सतीला म्हणू लागलं, काय सतीबाई तुम्हाला यायचं नाही का. म्हणे कुठं, अहो तुमच्या बापाच्या घरी मोठा यज्ञ आहे. सतीला वाटलं माझ्या वडिलांच्या घरी यज्ञ आणि मला माहिती नाही, यांना कसं म्हणू. पण म्हटले माहिती आहे मला, यायचंय, तुम्ही चला पुढे, मी मागून येते. आणि मग सती आपल्या पतीकडे महादेवाकडे गेली आणि म्हणू लागली, स्वामी माझ्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे, मला जायचंय. महादेवानं समजावून सांगितलं, सती अगं आपल्याला निमंत्रण नाही, आणि निमंत्रणाशिवाय कुठेही माणसानं जायचं नसतं. निमंत्रण वेगळं आणि आमंत्रण वेगळं, ध्यानात ठेवायचं बरं का.
आमंत्रण आणि निमंत्रण याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. कारण आमंत्रण म्हणजे काय? आमंत्रण ते असतं की तुम्ही आमच्या कार्यक्रमाला आले तरी चालेल आणि नाही आले तरी, याला म्हणायचं आमंत्रण. आणि निमंत्रण म्हणजे काय? निमंत्रण या शब्दाचा अर्थ तुम्ही आलेच पाहिजे, तुमच्याशिवाय आमचा कार्यक्रम सिद्धीला जाणार नाही, याला म्हणायचं निमंत्रण. म्हणून कधी बी देताना निमंत्रण म्हणत जा, नाही तर मग आपलं चालतं आमंत्रण. बरं का, तोही समजून घेतो आमंत्रण म्हणजे यांनी काय सांगितलं, आले तर या, नाही आले तर नका येऊ. आपल्याला निमंत्रण नाही सती, पण सती काय ऐकेना, नाही माझ्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे, मला जायचंय. भगवान शंकरजी आता श्री हट्टा पुढे हरले आणि शेवटी नंदीला बोलावलं, नंदी हिला घेऊन जा. नंदी महाराज सतीला घेऊन गेले तर दक्षानं तिथं सतीच्या 15 बहिणी होत्या, त्यांना अगोदरच सांगून ठेवलं होतं जर सती आली तर कुणी बोलू नका. कुणी बोलत नव्हत्या, 2-3 बोलत होत्या पण आगवा तगवा बोलत होत्या. काय सतीबाई आली का बिगर निमंत्रणाची? दुसरी म्हटली, अगं तुझा पती अजून काही कपडे वगैरे घालतो की नाही? तिसरी म्हटली, फिरत असेल चिता भस्म लावून मशानभूमीमध्ये. आगवा तगवा बोलू लागल्या. सती समोर गेली तर पाहिलं माझ्या पतीला बसण्याकरता कुठेही आसन ठेवलेलं नाहीये. दक्षानं जाणून बुजून माझ्या बापानं हा यज्ञ ठेवलाय. यज्ञ मंडपात गेली तर दक्षानं पाहिलं आणि आवाज दिला, ए सती कशाला आली? चालती हो, कशाला आली बिगर आमंत्रणाची? चल. सतीला वाईट वाटलं. दक्ष आता भगवान शंकरजीला आगवा तगवा बोलू लागला. सतीनं विचार केला, माझे पती मला सांगत होते जाऊ नकोस, मी माझ्या पतीचं ऐकलं नाही. आता जाऊन माझ्या पतीला काय सांगू? तुम्हाला बोलला, मला आगवा तगवा बोलला माझा बाप, आणि इथं थांबू तर कशी थांबू? बाप असा बोलतोय, बहिणी अशा बोलतायत. सतीनं विचार केला, आता जायचंही नाही आणि इथंही थांबायचं नाही. यज्ञ नारायणाच्या समोर गेली, दोन्ही हात जोडले आणि यज्ञ नारायणाला विनंती केली, हे यज्ञ देवता, मी जर अंतकरणापासून माझ्या महादेवाची भक्ती करणारी सती पतिव्रता असेल तर माझं शरीर या ठिकाणी जळून भस्म व्हावं. यज्ञ नारायणाला प्रार्थना केल्याबरोबर यज्ञ नारायण प्रगट झाला महाराज, आणि सतीचं शरीर ठाई ठाई जळायला लागलं. सतीचं ते जळणारं शरीर, प्रचंड मोठा अग्नितांडव तयार झाला. आणि जेव्हा भगवान शंकराला ही बातमी कळाली तेव्हा भगवान शंकरांनी आपल्या जटेतला एक केस बाहेर काढला, वीरभद्र निर्माण केला आणि त्या वीरभद्राला सांगितलं, जा दक्षाचा यज्ञाचा विध्वंस करून टाका. वीरभद्र निघाला. दक्षगण आणि शिवगणाचं युद्ध होऊ लागलं आणि त्या युद्धामध्ये वीरभद्रानं आपलं खडगं घेतलं आणि दक्षाच्या मानेवर जोरात सप्तदिशी चालवलं. त्याच्यामध्ये दक्षाचं मस्तकच बाजूला उडून पडलं. दक्षाचं मस्तक बाजूला उडून पडलं. भगवान शंकर तिथं प्रगट झाली. आता मात्र दक्ष पत्नी भगवान शंकरजीला म्हणू लागली, महादेवा, अहो आपण धर्ममय आहात आणि यज्ञ सुद्धा धर्माचं प्रतीक आहे. माझ्या पतीला तुम्ही असं मारलंय, या यज्ञाचा अपमान होतोय, असं करू नका. माझ्या पतीला जिवंत करा, त्यांच्या शरीरात आजही प्राण आहेत. भगवान शंकर भोळ दैवत आहे महाराज. लगेच शांत झाले. नंदीला सांगितलं, नंदी जा, जो कोणी पहिला तुम्हाला प्राणी मिळेल त्याचं मस्तक घेऊन या. नंदी गेला तर नंदीला पहिलाच प्राणी मिळाला, आजा पुत्र. आजा म्हणजे शेळी आणि शेळीचा पुत्र म्हणजे बोकड. त्याचं मस्तक घेतलं, दक्षाला बसवलं. आता दक्षाला आनंद झाला परत त्याला जिवंत केल्यामुळे, आणि मग हात जोडून तो महादेवाचं स्तवन करू लागला. पण मुख बोकडाचं असल्यामुळे स्तवन करत असताना बोलता येत नव्हतं, नाही तर फक्त असा करायचा, करत ना. म्हणून तेव्हापासनं
आजही महादेवाच्या मंदिरात आपण गेलो, कारण त्यावेळेला दक्षानं जेव्हा वर्णन करताना असा आवाज काढला ना, तेव्हा भगवान हसले होते. म्हणून आज आपण महादेवाच्या मंदिरात गेलो की फक्त असं करायचं, महादेव हसतात. पंचमुख आहे म्हणून 5 वेळा नमस्कार करायचा आणि महादेवाला वंदन करायचं. महादेव प्रसन्न होतात महाराज. ती दक्षाची कथा या ठिकाणी वर्णन करून सांगितली. याच्यानंतरचा प्रसंग असा आहे महाराज, सती म्हणजे काय, ती सामान्य नव्हती. ती सती म्हणजे आई जगदंबा. त्या सतीचं जे जळणारं शरीर होतं ना, ते जळणारं शरीर भगवान महादेवानं पाहिलं आणि ते जळणारं शरीर आपल्या हातात घेतलं आणि महादेव निघाले. अहो, पत्नीचं शरीर जळतंय, अर्धवट अवस्थेत जळालेलं ते शरीर पाहिलं आणि अतिशय क्रोधायमान झाले महादेव. लाल बुंद चेहरा झालेला आहे. आता तिसरा नेत्र उघडतात की काय आणि या सृष्टीचा प्रलय होतो की काय असं सगळ्यांना वाटायला लागलं. त्याच वेळेला ब्रह्मदेव भगवान विष्णू परमात्म्याला सांगतात, देवा आता तुम्ही सारंग नावाचं धनुष्य हातामध्ये घ्या आणि त्या सतीच्या शरीराचे खंड खंड करून टाका. भगवान विष्णू परमात्म्याने सारंग नावाचं धनुष्य घेतलं आणि सतीच्या शरीरावर बाण सोडला. एकाच बाणात सतीच्या शरीराचे 52 तुकडे झाले. ते 52 तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले त्या प्रत्येक ठिकाणी एक शक्तिपीठ तयार झालं. तुम्ही वृंदावनामध्ये गेलात तर कात्यायनी नावाचं पीठ आहे, तिचं सतीच्या शरीराचे केस पडलेले आहे. हरिद्वारला जा, मनसा देवी राहते, काली देवी राहते, चंडी देवी राहते, चंद्रावली राहते. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा 3.5 शक्तिपीठ त्याचीच रूप आहेत. तुळजापूरला ती तुळजा भवानी म्हणून वास्तव्य करते. करवीरामध्ये ती महालक्ष्मी म्हणून वास्तव्य करते. माहूर गडावर रेणुका म्हणून ती वास्तव्य करते. आणि आणखी एक आहे कोणतं, सप्तशृंगी गडावर ती सप्तशृंगी माता म्हणून वास्तव्य करते. एवढंच नाही, भक्त जेव्हा जेव्हा त्या मातेचा जागर करतात, गोंधळ करतात, तेव्हा ती भक्ताच्या गोंधळाला धावून येते महाराज. आई भवानी तुझ्या कृपेने तारशी भक्ताला, अगाध महिमा तुझी मावली वारी संकटाला. आई कृपा करे माझ्यावरी जागवी तोरात सारी. आई कृपा करे माझ्यावरी जागवी तोरात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळाला ये भवानी गोंधळाला ये. गोंधळाला ये भवानी गोंधळाला ये. जय हो. गळ्यात घालून कवड्याची माळ ग, पायात बांधली चाळ. गळ्यात पडली तुला गावली वाजवी तो संपळ. जगजगच्या ज्वालेत आली तुझ्या जगत माता. भक्ती दाटून येताई नाव तुझे घेता. आई कृपा करे माझ्यावरी जागवी तोरात सारी. आई कृपा करे माझ्यावरी जागवी तोरात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. उधा 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 उधा.
मासा हात सोडणे करुणा भाकितो उद्धार करना मासा अधर्मनी दाळूनी धर्म आई तूच रक्षिला महिषासुर मर्दिनी पुन्हा दैत्य इथे मांडला आज आम्हावरी संकटवारी धावत येईल करी आज आम्हावरी संकटवारी धावत येईल करी आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला उधा 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 बोला अंबाबाईचा उदो बोला रेणुका देवीचा बोला सप्तशृंगीचा बोला काळोबाईचा या जगदंबेचा जय दाक्षायणीचा उधा 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 उधा